नमस्कार मंडळी, कलारंग या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये विविध प्रकारात विविध उत्तम प्रकारच्या कलाकृती निर्माण करणाऱ्या कलाकारांबरोबरच त्यांच्या कला वाटचालींचा परिचय करून घेत असतो। आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील निगडी भागामध्ये कलांगण कला संस्था या संस्थेमध्ये आलेलो आहोत आणि ही संस्था उत्तम उत्तम स्मृतिचिन्ह गौरवचिन्ह बनवत असते। या ठिकाणी काही प्रतिकृती आपल्याला दिसत आहेत। कुठल्याही जाहीर कार्यक्रमामध्ये पाहुण्यांचा सत्कार असो किंवा वेगवेगळ्या कर्तृत्व संपन्न अशा व्यक्तींचा सन्मान सत्कार असो, त्यावेळेला गौरवचिन्ह स्मृतिचिन्ह दिली जातात आणि तो एक आनंदाचा ठेवा असतो, आनंदाचा वारसा असतो। ही इतकी उत्तम आणि सुंदर स्मृतिचिन्ह ज्या उत्तम हाताने बनवलेत, मुळात निसर्गाने ज्यांना कमीपणा दिलेला आहे, पोलिओमुळे दोन्ही पाय अपंग झालेले आहेत, पायानं काही करू शकत नाही, पण या मिळालेल्या दोन हातांनी सुंदर सुंदर कलात्मक कलाकृती साकारणारा असा या ठिकाणी असलेला हरेश्वर गाडेकर। तेव्हा त्याची या ठिकाणी रचना किंवा त्या कसा साकार करतोय ते आपण थोडं बघूयात। नमस्कार। नमस्कार। बर हरेश्वर, तू सुंदर सुंदर अशी उत्तम उत्तम स्मृतिचिन्ह बनवतोस, तर ही आवड तुला केव्हापासूनची? ही आवड म्हणजे मला शाळेत असल्यापासूनची कलेची आवड लागली। बर। तर आणि मग नंतर मग मी सचिन गटणेंकडे मग कामाला लागलो इथं त्यांच्याकडे। बर। कुठल्या शाळेत शिकलास तू? मी अपंग विद्यालय मोहननगर या शाळेत शिकलो। मग शाळेपर्यंत कसा जात होतास? शाळेत हॉस्टेलमध्ये शिकलो मी, अपंग। बर बर। आणि मग ह्या वेगवेगळे आकार असतात किंवा वेगवेगळे प्रकार असतात, हे सगळं तुला कसं काय जमतं सगळं? स्मृतिचिन्ह जेव्हा आम्ही बनवत असताना त्याच्यामध्ये जीव आहे ना, त्या सगळ्या ट्रॉफीमध्येच आम्ही बसलेला असतो की म्हणजे मोठ्या लोकांपर्यंत जाणार याचा अभिमान आम्हाला असतो। त्यामुळं ती कला आलेली आजपर्यंत तू बऱ्याच अशा स्मृतिचिन्ह किंवा ट्रॉफी गौरवचिन्ह बनवले असतील, तर साधारण किती झाले असतील असं वाटतंय तुला? माझ्या माहिती तरी मी आता गेले 1-2 वर्ष हे करतो, म्हणजे तरी अंदाजे म्हणजे 1000च्या आसपास हातात गेल्या असतील। 1000च्या आसपास? पण 1000च्या आसपास तू गौरवचिन्ह बनवली, ही दुसऱ्यांना दिली गेली, पण तुला कधी मिळालं? मला आता मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषद समीकरण 11 तर त्याच्यामध्ये मला त्यांनी माझा फक्त सत्कार केला होता, त्यात मला एक मिळालेली। तुला तेव्हा काय वाटलं? तेव्हा म्हणजे जरा थोडंसं बरं वाटलं की आपण आपल्या कार्यात चीज झाले असं मला आनंद वाटतो। तू अपंग असताना हे काम करतोस, जिद्दीनं तुझी ही वाटचाल सुरू आहे, नेहमी तू सतत हसतमुख असतोस, तर याच्या पाठीमागं तुला काय वाटतं? म्हणजे आता अपंग असताना म्हणजे काही लोकांना कसं असतं की म्हणजे हसत नाही, काय नाही, त्याच्या जगावर मोठं संकट असतं, म्हणजे टेन्शन असतं असं वाटतं। त्यापेक्षा मग तो माणूस ना जो त्या जवळ जातो की मला विचारतात तुला काय पाहिजे, काय हवे, तर मी माझं असं म्हणणे की आम्हाला अपंगांना असं म्हणजे संधीची गरज आहे, तुम्ही संधी द्या, आम्ही संधीचं आम्ही सोनं करून दाखवणार। त्यामुळे मला सतत आणि हसण्यामुळं आयुष्य जास्त वाटतं। तुझी अशी सगळी परिस्थिती, मग अपंगांच्या शाळेमध्ये तू शिकलास आणि आता सुद्धा तुला आधार घेऊन चालावं लागतं किंवा आधार घेतल्याशिवाय हालचाल करता येत नाही, तर मग या सगळ्या याच्यामध्ये तुला आई वडिलांचं घरच्यांचं कसं संस्कार मिळाले किंवा कशी मदत मिळाली? तशी आई वडिलांची लहानपणापासून आहेच, म्हणजे लहानपणी 2 वर्ष असताना पोलिओ झाला, तसं मग आम्ही बरंच माझ्या वडिलांनी खटपट केली इकडे तिकडे जाणं येणं, पण ते नंतर मग हॉस्टेलमध्येच टाकलं। मग हॉस्टेलमध्ये थोडीशी प्रगती होत गेली, मग त्यानंतर म्हणजे आई वडिलांचं सारखं परिचित असल्यामुळं आहे। पण आता हे सगळं तू करतोयस, आता हे करत असताना तुला आनंद वाटतोय, बरोबर आहे की नाही? आपण काहीतरी वेगळी निर्मिती करतोय, चांगलं काहीतरी बनवतोय, ते चांगल्या लोकांपर्यंत जातंय, अशी तुझी भावना आहे। तर तुझ्यासारखी जी इतर मुलं आहेत की जी अपंग आहेत, ते हालचाल करू शकत नाहीत किंवा आधाराशिवाय चालू शकत नाहीत,
यांच्यासाठी काय करावं असं वाटतंय तुला? बरं झाला हा प्रश्न विचारला मी, कारण मला खूप इच्छा आहे की अपंगांसाठी काहीतरी कार्य करावे म्हणून. तर ते नंतरून भावी काळामध्ये पुढं तर मी एक युनियन खोलणार आहे आमचं अपंगांचं. तर माझा डोक्यात विचार चालू आहे, तो होईल तेव्हा, पण सक्सेस करण्याचा मी प्रयत्न करणार अपंगांसाठी. आता याच्यामध्ये हे बनवत असताना तुला वेगळ्या वेगळ्या काय कल्पना सुचतात, किंवा आपण असं करून बघावं, किंवा वेगळं असं काही करावं, किंवा असं केलं तर हे चांगलं होईल अधिक, असं काय 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 कल्पना सुचतात? कल्पना म्हणजे आता जग जसं पुढं पुढं चालले तसं वेगवेगळे जरा डिझाईन सुचतात की आता फॅन्सी आता आलेले जास्त चाललेले जग. तर ते फॅन्सी मध्ये थोडस ते गुंतत असतं, म्हणजे मनात हे होत असतं, येत असतं. मग ते तसं मग आम्ही बनवतो. बरं, हे किती वेळ काम करतो तू इथे? माझं ड्युटीचा टाइम 9 ते 6 वाजेपर्यंत संध्याकाळी. बरं, सकाळी 9. आता मग एक समजा एक चांगली अशी ट्रॉफी किंवा चांगलं असं स्मृतिचिन्ह बनवायचं आहे असं आपण समजूयात, त्याला किती वेळ लागू शकतो? कमी कमी त्याला 2 तास लागतात. कारण आता हे बनवण्याची प्रोसेस कशी आहे, काय काय करावं लागतं? परंतु आमचे सचिन गटणे सर आम्हाला ते कॉम्प्युटर डिझाईन करतात. त्यानंतर म्हणून विजय म्हणून माझा मित्र आहे, तो प्रिंटिंग आणायला जातो. त्यानंतर शरद फलके ते कटिंग करून देतात. त्यानंतर मी सँडर करतो मशीनवर. त्यानंतर सीमा म्हणून ते प्रिंट चिटकून देते. त्यानंतर मग जिक्सा मशीनच्या सहाय्याने मी त्याला आकार देतो. मग त्या आकाराच्या नंतर मग कलर विलर आणि ड्रिल मशीनवर त्याला फिटिंग करून ओके करून देतो. तुला या सगळ्या कलेमध्ये कुठल्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं, किंवा कुठली पुस्तकं तू वाचत असतो, किंवा कुठल्या पुस्तकाने तुला या आलेल्या स्थितीतनं म्हणजे अपंगत्वावरनं मात करून पुढे जावं, आनंदी जीवन जगावं असं शिकवण मिळाली? अपंग शाळेत नसतानाच मिळाली होती. नंतर मग थोडंसं अपंग शाळा सोडली. नंतर जगातनं म्हणजे थोडंसं वावरणं पाहिजे म्हणलं की घरी बसून तरी काय होणार नाही उपयोग, म्हणून घराच्या बाहेर न येऊन जाऊन काम करायला शिकलो. कुठल्या कुठल्या शिक्षकांनी तुला मार्गदर्शन केलं की जे जीवनाला तुला उपयोगी पडतंय? ऍक्च्युअली म्हणजे सचिन गटणे सर मला हे अपंग विद्यालयामध्ये असताना तिथे शिकवायला होते. या ठिकाणी तू दिवसभर काम करतोयस, मग तुला समजा यातनं काय मानधन मिळत असतं, किंवा कुटुंबाचा आधार होईल किंवा कुटुंब चालवता येईल असं भविष्यात वाटतं का? होईल असं वाटतं. म्हणजे आणि मानधन म्हणजे तरी मला महिन्याचा पगार म्हणजे 4 ते 5 जातो. 5,000 रुपये दररोज मिळतो. आता हे सगळं करत असताना तू एक वेगळी शैली पण हाताळलेली आहे, काचेवर पण चित्र काढत असतोस. तर ही चित्रकला कशी अवगत झाली तुला, किंवा त्यासाठी काय प्रयत्न करतो? त्यासाठी म्हणजे लहानपणापासून चित्र काढण्याची खूप आवड मला, जास्त लहानपणा. मग ही काचेवर काढावी असं कधी बसणं वाटलं, किंवा तो प्रयत्न कसा करत आला? तो म्हणजे मी आपलं असंच एकदा सहज बसलो होतो. बसता बसता डोक्यात कल्पना सुचली की काय करावं म्हणलं, जरा थोडंसं चित्रकलेत हे होईल. तर काचेवर कसं चित्र काढतात हे मला पण पहिलं नव्हतं माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काचेवर जे कलर वापरतात ते मला नाही माहिती. मग मी काय केलं, ते जे वॉटर कलर असतात त्याचं मी पहिलं हे केलं. अशा प्रकारचे काही पेंटिंग आणि त्याच्याविषयी सांग बरं जरा. हे जे पेंटिंग आहे हे राधाकृष्णाचं पेंटिंग आहे. तर ते हे मी डोक्यातनं कल्पना बनवले, कारण आधी हे मलाच नेमकं नव्हतं माहिती की काचेवर कसं चित्र काढतात म्हणून. मी नंतर माझ्या डोक्यात आलं ते उलट काढून त्याच्यावर केच आधी उलट्या साईडने केच करायचं. त्यानंतर मग रंग बिंग सगळे भरून. देवाबद्दल तुझी काय भावना आहे, किंवा देवाकडे काय मागशील पुढच्या आयुष्यासाठी किंवा भावी काळासाठी? देवाकडे मागायचं म्हणलं तर मी एवढं एकच मागू शकेन मला की ही जे आयुष्य दिले खूप सुखाचं आणि चांगलं दिले. हे सगळं असून सुद्धा तुला छान आणि चांगलं वाटतंय? कारण मला म्हणजे माझा अपेक्षा असते की म्हणजे चांगलं चालव. पण आता जेव्हा ती कल्पना दिली
म्हणजे पाय पोलिओ बनवलं त्याचा मला तो म्हणजे हाय थोडस हे वाटतं, पण अपंग असल्यामुळं पण बरं आहे थोडं. अपंग असून सुद्धा त्याची सकारात्मकता इतकी आहे की देवाकडं हेच जीवन सुंदर आहे असं म्हणणारा हा हरेश्वर, त्यानं जिद्दीनं आपल्या आलेल्या प्रसंगावर मात केलेली आहे आणि आयुष्याची वाट सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. अनेक तरुण युवक सुद्धा धडधाकट असून सुद्धा काही करत नाहीत अशी समाजामध्ये भावना आहे. तेव्हा हरेश्वर कडून त्यांनी अधिक आदर्श घ्यावा आणि जीवनामध्ये कष्ट, जिद्द, परिश्रम यांच्या माध्यमातून यशस्वी व्हावं असंच नक्की वाटतंय. हरेश्वरला आपण दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वतीनं त्याच्या भावी काळासाठी, उज्ज्वल परंपरेसाठी आपण सदिच्छा व्यक्त करूयात. शुभेच्छा, धन्यवाद, नमस्कार. तुम्हाला Thank you.